समोर जा आणि समोर जाऊन जर तुम्ही त्याच्यात निर्दोष सुटला तर सरकारचा काही त्याच्यात आक्षेप नाही आहे। आणि तुम्ही लक्षात घ्या, जर असा आरोप झाला आणि तातडीने पकडून आरोपीला जेलमध्ये टाकलं असं सरकारने कुठेही केलेलं नाही। आज जण त्यांच्या चौकशा चालू आहेत म्हणून ते बाहेर आहेत का नाही, का त्यांना जेलमध्ये टाकले म्हणून सरकारने आकसबुद्धीने कोणतीही कारवाई करण्याचं सरकार करत नाही। आणि जर करायची असेल तर मग जे लोक असे म्हणत होते की ह्या सगळ्या एजन्सी यांच्या ताब्यातल्या आहेत, मग ते कुठे गेलं? मग एसआयटीला आम्ही जाणून बुजून रिपोर्ट चुकीचा बनवायला सांगितलं नसतं। म्हणून असा हे गैरसमज लोकांमध्ये पसरवतात। जे केलं, ज्यांनी केलं त्याला भोगावं लागेल, जे नाही केलं ते सुटतील। दिशा सालियान यांच्या कुटुंबियांनी खरं तर याचिका दाखल केली होती, न्याय मिळाला नाही अशी खंत ते व्यक्त करतात वारंवार। सरकार काय करणार आहे का? नाही, याच्यावर अनेक स्टेप आहेत ना। यासाठीची चौकशी हा काही अंतिम नाही आहे, याच्यावर अनेक चौकशा समित्या आहेत, सीबीआय आहेत, सर्व आहेत। आता त्या यंत्रणा काय करतायत ते आता त्यांचा जेव्हा तपास संपेल तेव्हाच आपल्याला कळेल। आदित्य ठाकरे वारंवार एकनाथ शिंदे यांचा भ्रष्टनात उल्लेख करतात आणि त्यांच्या शेतात हेलिकॉप्टर उतरतात असं सुद्धा म्हणतायत, टोला लगावतायत। शिवसेना म्हणून उत्तर कसं देणार याला? हे बघा, आमच्या शेतामध्ये हेलिकॉप्टर उतरतं याचं तुम्हाला दुःख आहे का? सर्वसामान्य माणसांनी काही करूच नाही असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही गावखेड्यामध्ये पाहाल, एखादा माणूस लग्नात सुद्धा हेलिकॉप्टरमध्ये जातो, त्याच्या आनंदाला तुम्हाला तुमचं पोटात काय दुखतंय? ते लंडनला तर जात नाहीत ना, ते शेतातच जात आहेत ना। आपल्या लंडनला जाण्यापेक्षा शेतात जाऊन काम केलेलं कधीही चांगलं, म्हणून आम्ही त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करतो। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत 5 जुलैला, एकाच व्यासपीठावर बसणार आहेत।